मी प्रकाश आत्माराम आयरे, शिवसेनेचा माहीम विभागातून माजी नगरसेवक म्हणून इथे आलेलो आहे. इथे आलेलो आहे म्हणजे एक पेशंट म्हणून आलेलो आहे. तर आम्ही शिवाजी पार्कला फेरी मारायला जातो सकाळच्या मॉर्निंग वॉकला, तेव्हा तिथे पॅम्पलेट वाटण्यात आले होते. पॅम्पलेट बघून मी या ईशा नेत्रालयाला व्हिजिट केली. फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांनी सुरुवात केली, चेकिंगला म्हणजे सुरुवात केली. आणि खरोखर सांगतो, सुरुवातीला पहिल्याच दिवशी मी आल्यानंतर मला एवढं समाधान वाटलं की त्यांच्याकडे असं टाईमपास नाही चालत. एक झाल्यानंतर लगेच दुसरी झाल्यानंतर तिसरी झाल्यानंतर चौथी, अशी सिस्टीम त्यांची आहे. चेकिंग करण्याच्या ज्या मशिनी आहेत ना, त्या मशिनी आहेत. आणि तिथल्या ज्या सिस्टर वगैरे आहेत, डॉक्टर वगैरे आहेत, हे अतिशय प्रेमाने आणि सौजन्यपूर्वक पेशंटची वागणूक देतात. माझी वागणूक तशी केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला नंतर सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागेल म्हणून. ते मला वाटलं मोतीबिंदूचं आहे. तर मोतीबिंदूचं त्यांनी ऑपरेशन ट्रीटमेंट करता त्यांनी मग तुमचा काचबिंदूसुद्धा करावा लागेल. तर ते काचबिंदू आणखी मोतीबिंदू हे दोन्ही ऑपरेशन एकाच दिवशी जवळजवळ शुक्रवारी केलं. आणि हे ऑपरेशनसुद्धा करताना मला जास्त कोणताही असा त्रास झाला नाही. आणि डॉक्टर नितेश अग्रवाल या डॉक्टरने माझं ऑपरेशन केलं. पण एकंदरीत मला असं वाटलं की हे चांगल्या प्रकारे ह्यांची ट्रीटमेंट आहे. इथल्या जे सिस्टर नर्स वगैरे आहेत ह्या खरोखर प्रेमळ आहेत, चांगले बोलतात, पेशंटशी चांगले बोलतात. त्याबद्दल या नेत्रालयाला मी खूप पुष्कळ धन्यवाद देईन. मी माझ्या मिसेसला पण सांगितलं असं आहे, तर तिचीसुद्धा ट्रीटमेंट तिथे चालू आहे. दोघांची ट्रीटमेंट ह्या नेत्रालयामध्ये चालू आहे. आणि खरोखर मी आता लोकांनाही सांगेन की बाबा ईशा नेत्रालय इथे तुम्ही ट्रीटमेंट करा. तिथे चांगली सवलत आहे, चांगले तिथे डॉक्टर आहेत, चांगले सिस्टर आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टाईमपास म्हणा केला जाणार नाही आहे. कोणत्याही प्रकारचा तुमचा अपमान वगैरे असं काही होत नाही. तिथे सगळ्यांशी प्रेमाने वागतात, प्रेमाने बोलतात आणि त्यांचं काम आमचं हे सगळं चांगलं व्यवस्थित करतात. त्याबद्दल मी ईशा नेत्रालयाला धन्यवाद देईन, शुभेच्छा देतो.